छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले नगर या ठिकाणी स्वच्छता मोहीम व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न। याबाबत अधिकची माहिती अशी की फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ सावित्रीबाई फुले नगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता मोहीम, बक्षीस वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी वातावरणामध्ये पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुषमाताई डोंगरे ह्या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून सत्यपाल सावंत, नगरसेवक, डी भालेराव, सेवानिवृत्त विभागीय अभियंता, जलसंपदा विभाग नांदेड, संगीता डी भालेराव, वैशाली पाटील, MSAB अधिकारी नांदेड, रविकिरण जोंधळे, भारतीय बौद्ध महासभा नांदेड, सुभाष लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली। त्यानंतर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। स्थानिक नागरिक, युवक युवती व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला। स्वच्छता मोहिमेनंतर विविध स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सुषमाताई डोंगरे यांनी महापुरुषांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत समाजाने शिक्षण, स्वच्छता तसेच सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन यावेळी केले। प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागाचा तसेच संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता व समाजसेवेच्या संदेशाचा आदर्श समाजाने घ्यावा असे सांगितले। यावेळी सुरेखा राहुल गायकवाड, दिगंबर दादा हनवते, सारिका खंडागळे, अरुण जमदाडे, राजू बहिरेकर, अजय सावंत, कैलास जोंधळे, अनिल गायकवाड, चरण जमदाडे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बहादुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल गायकवाड यांनी केले। एकूणच संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम समाज प्रबोधनात्मक व प्रेरणादायी ठरला। तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या सर्व महान पुरुषांना मी वंदन करतो। सन्माननीय स्टेज आज आयोजित फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ सावित्रीबाई फुले नगर, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या निमित्त स्वच्छता मोहीम व बक्षीस वितरण समारंभ आयोजित राहुल सर गायकवाड यांचे मी अभिनंदन करतो। सर्व विद्यार्थी मित्र, सावित्रीनगर येथील सर्व महिला, नागरिक, राहुल सराचा हमेशा प्रयत्न असते की विद्यार्थ्याला घडविण्याची, विद्यार्थ्याला घडाव, विद्यार्थी IAS, IPS, IS असे विद्यार्थी आपल्या वार्डातून घडाव, कोणी डॉक्टर व्हावं, कोणी इंजिनियर व्हावं। तर मी सर्व विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। जयंतीनिमित्त
महामानव यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. जय भीम. क्रमांक 8 शिवाजीनगर या प्रभागामध्ये मी 2 अभ्यासिका मी निवडून आल्याबद्दल 2 अभ्यासिका खोलण्याचा प्रयत्न करणार आहे. एक तर आंबेडकर नगर मध्ये आणि एक श्रावस्ती नगर मध्ये. माझा जेवढा बी निधी येईल तर मी शिक्षणासाठी लावणार, विद्यार्थ्यांसाठी. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आणि मान्यवरांचे मी इथं आभार व्यक्त करतो की सर्वांनी इथं माझ्या विनंतीला मान देऊन मान्यवर उपस्थित झालेत. त्यांचा सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. माननीय आपलं सत्यपाल सावंत हे आमचे नगरसेवक आहेत की माझी हीच विनंती आहे की ह्या वार्डामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये एक मोठी अभ्यासिका झाली पाहिजे. हेच आमचं स्वप्न आहे. कारण हे श्रावस्ती नगर एक श्रावस्ती नगर आहे. तर या श्रावस्ती नगर मध्ये माझी इच्छा आहे की आपल्या माता भगिनी म्हणा, आपले मुलं म्हणा, आपल्या मुली असतील, या मुलींनी आणि मुलांना शिकून असं एक नाव मोठं केलं पाहिजे की आपल्या श्रावस्ती नगर मधून जर एखादी मुलगी IPS झाली तर मला सांगा या श्रावस्ती नगर मधून त्या मुलीचा सत्कार समारंभ होईल. कारण का होईल? कारण ती इथली श्रावस्ती नगरची मुलगी असेल. म्हणून आपल्या श्रावस्ती नगरचं नाव जर रोशन करायचं असेल तर आपल्या मुलींना शिकवण्यासाठी पालकांचा बी तेवढीच जबाबदारी आहे. मला सांगा, आपला मुलगा शाळेत जातो, मग आपलं कर्तव्य आहे की नाही? अर्धा तास तर त्याचे आपलं कुठं गेला, काय करायला, काय नाही. बघा, शाळेत गेला म्हणून फक्त त्याला शाळेत सोडायचं आणि नंतर ते काय करत आहे, अभ्यास काय नाही, त्याचं काही घेणं देणं नाही. मला सांगा, आपल्या समाजात सर्व विद्यार्थी हे अगोदरपासून हुशारच राहतात, पण त्यांना एक वाईट वळण मिळतंय. ते वाईट वळणामुळेच विद्यार्थी हे वाईट वळणीला जातात. तर माझी मत आहे की आपल्या ह्या श्रावस्ती नगर भागामधील सर्व विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी बी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. विद्यार्थ्याला जर आपल्या पाल्याला जर घडवायचं असेल तर आपल्याला अर्धा तास आपल्याला दिलंच पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, आपल्या या भागामधून सर्व जाती धर्मासाठी आम्ही काम करणार आहोत. कारण एक आमची संकल्पना आहे की येणाऱ्या काळामध्ये या आपल्या श्रावस्ती नगरमध्ये सत्यपाल दादाच्या मार्गदर्शनामध्ये सहकार्याने आम्ही एक इथं श्रावस्ती नगरमध्ये दिगंबर दादा एक मोठी अभ्यासिका चालू करणार आहोत. 10वी पहिलीपासून ते 10वी आणि 10वीच्या नंतर एक परत मला तुमचा साथ आहे. वार्डातल्या लोकांनी जर सहकार्य केलं तर सगळ्यात मोठं सहकार्य होतं बघा. आणि हे आमचे जे ग्रुप आहे, DD भालेराव सर, वैशाली पाटील मॅडम, आमचा एक ग्रुप आहे फुले शाहू आंबेडकर आपलं बहुजन विकास मंडळ. या ग्रुपमध्ये बघा सगळे 100, 50, 200 रुपये जसं जमल तसं हे आम्हाला वेळोवेळी म्हणजे दान देतात. आणि ह्या दानातूनच हे आपलं ही अभ्यासिका चालत आहे बघा. सर्वात एक महत्वाचं धोरण आहे. कारण आपण जर आपल्या विद्यार्थ्याला एक चिखलाचा गोळा राहतो विद्यार्थी, त्याला जसं बनवलं तसं तो विद्यार्थी बनेल. मला सांगा, तुम्ही कमी शिकले असाल पण तुम्ही जर त्या लेकराला शिकवलं ना तर तुमच्यापेक्षा ते मुलगा शिकेल चांगला आणि तुमचं नाव रोशन करत. एखादी मुलगी असेल तर तिला जर तुम्ही चांगलं शिकवलं ना तर ती डॉक्टर इंजिनियर होईल. पण ती तुमची संकल्पना पाहिजे. आज मी अभ्यासिकेमध्ये 3 वर्ष झालं बघितलं. आमच्या या अभ्यासिकेमध्ये मुलीमध्ये आणि मुलांमध्ये एवढं टॅलेंट आहे. आम्ही मागच्याच वर्षी बघा सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्त डान्स घेतला होता. तर या वार्डामधील 3 दिवसात मुलींनी एवढा सुंदर डान्स केला. तर PN पडगणे सर आणि भालेराव सर आम्हाला म्हणले की बाबा यांना आपलं प्रशिक्षण कुठं होतं. आम्ही म्हणलो सर कुठंच नाही, फक्त आमच्या अभ्यासिकेमध्ये या विद्यार्थ्यांनी डान्स घेतला. आणि माझी इच्छा आहे येणाऱ्या 14 एप्रिलला आपण DJ मुक्त होऊ आणि खरंच माझ्या माता बहिणीने जर पुढाकार घेतला तर आपण इथून एक चांगली जयंती आपण काढू. कारण व्यसनमुक्त जयंती आपल्याला काढायला पाहिजे. कारण आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलेलं आहे, माता रमाईने काय दिले, सर्व पुरुषांना काय दिले की बाबा तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांना म्हणले आपल्याकडे 2 रुपये असले तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपये तुम्ही शिक्षणावर खर्च करा. बघा, 1 पिढी बर्बाद झाली तर माणसाच्या 3 पिढ्या बर्बाद होणार. हे लक्षात ठेवा. 1 पिढी जर बर्बाद झाली ना तर त्याच्या 3 पिढ्या बर्बाद होतात. कारण काय, एका पिढीला समोर येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. आणि समजा अगोदर बघा आमच्या आई वडील म्हणा, आमच्या माता भगिनींनी एवढा संघर्ष केलेला आहे, पण त्या लेकराला आजकाल समजा नाही ना गेले. त्याचे पैसे जमा केलेले दारूच्या व्यसनामध्ये घालायचे लेकरं. एवढे बोलून माझे मी 2 शब्द
काही चुकलं असेल तर मला माफ करा. जय भीम. आज संत गाडगे बाबा छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज बहुजन विकास मंडळ श्रावस्ती नगर नांदेड यांच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षेचं आयोजन केलेलं होतं. महापुरुषाच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचा आज बक्षीस वितरण व महापुरुषांना अभिवादन आज कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवून या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिलेत. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शाहू फुले आंबेडकर आणि महापुरुषाचे विचार रुजवण्याचा प्रयत्न या जयंतीच्या माध्यमातून महापुरुषाच्या होत आहे. बहुजन विकास मंडळ यांच्या वतीनं हे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी राहुल गायकवाड व संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुरेखाताई राहुल गायकवाड व सर्व टीमचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या परीक्षेमध्ये 2 गट होते, एक तर 5वी ते 10वी आणि दुसरा तर 1ली ते 4थी असे 2 गट होते. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे एकूण नाही काय एका गटामधील 6 पारितोषिक होते. तर 2 गटामधील 12 पारितोषिक या ठिकाणी वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. यामध्ये मोठ्या विद्यार्थ्यांनी 200 ते 250 विद्यार्थ्यांनी यामध्ये या परीक्षेत सहभाग नोंदवलेला होता. त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे महापुरुषाच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचं अभिनंदन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय भीम, जय भारत.